आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. श्रावणी, बघ ना बाळा, शुभंकर, बरं झालं आलास. बघ ना कशी नाराज होऊन बसलीये. केव्हापासून सांगते ऐकतच नाहीये. बघ आता तूच तुझ्या भाषेत सांग तिला. हो. पिहू, चल. मॅडम, अहो एवढ्या आनंदाची गोष्ट घडल्यात, तुम्ही असं टेन्शन मध्ये का? बाबा रागवले माझ्यावर. कोण म्हणलं रागवलेत? अहो तुमच्या बाबांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, तुम्हाला माहित नाही. अहो त्यांनी तुमच्यासाठी बॉक्स मधून प्रेम पाठवले बघा. तू खोटं बोलतोयस. मी कशाला खोटं बोलू मॅडम? चम चम चांदणी खोप्यात एकटी. शुभू, खरंच म्हणजे बाबांनी हे माझ्यासाठी पाठवलंय? होय, मग ते नेकलेस झालं का नाही, साहेबांनी लय वाईट वाटलं म्हणून त्यांनी तुम्हाला साडी पाठवली. साडी? होय. ती साडी या शुभूने श्रावणीला का दिली असेल? कारण ती साडी तर त्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती. शुभू आता त्याच्या लिमिटच्या बाहेर चाललाय. त्याला आता रोखायलाच हवा, नाहीतर पाणी नाकात जाईल. बाकी जे व्हायचं ते होणारच. शुभू, अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाबा, थँक्यू सो मच. मारुतीराया, मला माफ कर, पण श्रावणी मॅडमच्या चेहऱ्यावरच्या या स्माइलसाठी मी खोटं बोललो. सॉरी. मला माहितीये हे खरं नाहीये शुभू. ही साडी काही बाबांनी दिली नाहीये, पण एक दिवस हे मॅजिक नक्की होईल. माझे बाबा माझ्यावर नक्की प्रेम करतील. पण आज तू मला हे फिलिंग कसं असतं हे क्षणभरासाठी का होईना पण जाणवून दिलंस, म्हणून थँक्यू शुभू. मिस्टर भाडेकरू झोपला असेल का? झोपलाच असेल. बिचारा किती काम करतो. पण मला माहितीये शुभू, या एवढ्या कामाच्या व्यापात तुला माझ्या मेसेजला रिप्लाय करायला वेळ मिळत नाही ना. पण काही हरकत नाही, मी तुला रोज मेसेज करत जाईन. गुड नाईट शुभू. आई ग, ती स्वीटी सारखं का मेसेज करत असते? जेवलास काय, झोपलास काय? एका दिवसात 100 मेसेजेस करते. अरे, मिस वादळने मला थँक्स मेसेज का पाठवला असेल? मला थँक्स का म्हणताय? साडीसाठी. साडी तर तुमच्या बाबांनी दिली. पण तू आणून दिलीस ना. मी फक्त आणून दिली, पण साहेबांचं प्रेम होतं त्याच्या माग. तरीही थँक्स.
सानू काय बघायलेस? रोज तर ती मला मेसेज करते, आज तुला कसं काय केलं रे? अगं साहेबांनी की नाही मॅडमसनी साडी द्यायला लावलेली म्हणून मी त्यासनी जाऊन दिली म्हणून त्या थँक्यू म्हणाल त्या ग. हे बघ गुड नाईट म्हणून आलाय. आता मी त्यासनी गुड नाईट म्हणून मेसेज करतो. बघितलास? बघ. दादा हा. ती श्रावणी नाही, स्वीटी. तू स्वीटीला मेसेज केला? आई शपथ. थांब डिलीट करतो. सानू एवढ्या दिवसांनी स्वीटीला तू मेसेज केलाय, किती आनंदात असेल ती. सानू अगं बरं, आनंदात झोपू दे तिला. हं? सानू सानू Good night. आज मिस वादळ शांत होत आणि मी गोळ घातलाय. आता ती स्वीटी अर्थाचा अनर्थ करणार. आई शपथ, आई शपथ, शपथ मेसेज आला, शपथ मेसेज आला. आई शपथ. गुड नाईट. ह्याचाच अर्थ जशी मला शुभूचे ड्रीम येतात तसंच मी पण शुभूच्या ड्रीम मध्ये येत असणार. आई शपथ. Yes. हॅलो, नीट ऐक. हा कोणा ऐऱ्या गैऱ्याचा नाही तर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि मी जातीनी सगळी व्यवस्था पाहते. मला सगळ्या गोष्टी चोख व्हायला हव्यात, अगदी फुलांच्या सजावटीपासून केटरिंग पर्यंत सगळं. आणि डोळे उघडे ठेवून काम करा, नाहीतर घरचा रस्ता दाखवण्यात येईल. नंदाका, तुम्ही काहीतरी तयारीचं म्हणत होतात ना? मी काय म्हणते, साधारण किती पाहुणे येणार आहेत म्हणजे मला तसा अंदाज घ्यायला. कशासाठी हवाय तुला अंदाज? अहो, दादांचा वाढदिवस आहे, खूप वर्षांनी या घरात मोठा असा कार्यक्रम होणार आहे. मी काय म्हणते, दादांना जे जे हवंय ते सगळं आपण ठेवूया. त्यांना खायला जे जे आवडते ते सगळे पदार्थ ठेवूया. म्हणजे कसं व्हरायटी असेल तर पाहुणे खुश आणि दादाही. मी काय म्हणते, आपण ना इथे फुलांचं मोठं डेकोरेशन करूया आणि इथे मोठा केक असेल आणि सगळं घर दिव्यांनी सजवूया. फुकटचे सल्ले देणाऱ्यांची आणि चमच्यांची या घरात वानवा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काय ग, खूप आनंदात आहेस? खर्च काय तुझ्या माहेरचे देणार आहेत का? नाही ना? मग जेवढं मी सांगते तेवढं ऐकायचं, निमूटपणे करायचं आणि बाजूला व्हायचं. समजलं? समजलं का? शुभ श्रावणी, शुभ श्रावणी.